पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी तुम्ही गोव्यात येण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। कारण सध्या पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की रस्ते वाहतुकीसह रेल्वे आणि विमान सेवेवरही परिणाम होत आहेत। त्यामुळे निघण्याआधी हवामानाचा अंदाज घ्या आणि मगच प्रवासाला निघा। भारतीय हवामान खात्याने 14 जुलैपासून देशातील बहुतांश भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। गोव्यात तर सोमवारी म्हणजे 15 जुलै रोजी रेड अलर्ट जारी केल्यामुळे शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती। अशा प्रकारे गेल्या आठवड्यापासून रेड अलर्टमुळे शाळांना 2 वेळा सुट्टी द्यावी लागली। शिवाय कोकण रेल्वे मार्गावरही पावसाचा अडथळा येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। जोरदार पावसामुळे खेड स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक 14 जुलै रोजी ठप्प झाली होती। त्यामुळे 13 पेक्षा अधिक तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी अडकून पडले होते। कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी एक्सप्रेस ट्रेन जागच्या जागी उभ्या होत्या। यापैकी कोचीवेल्ली एक्सप्रेस ट्रेन गेल्या 13 तासापासून चिपळूण स्थानकावर उभी होती। आज सकाळी त्यांना मुंबईला जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती। गेल्या आठवड्यात गोव्यातील मालपे पेडणे बोगद्यात चिखलमाती रुळावर आल्याने सेवा ठप्प झाली होती। त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्दही करण्यात आल्या होत्या। त्याआधी एक दिवस अशाच प्रकारे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। दरम्यान रस्ता मार्गे गोव्यात येण्याचा विचार करत असाल तरी सतर्क रहा, कारण मुंबई गोवा हा नवा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। उड्डाणपूल खचणे, संरक्षण भिंती कोसळणे, दरडी कोसळणे, रस्ते वाहून जाणे असे सत्र या महामार्गावर 17 जूनपासूनच सुरू आहे। जर तुम्ही विमानाने गोव्याला येण्याचा विचार करत असाल तर आधी चौकशी करा, कारण खराब हवामानामुळे 10 जुलै रोजी मोपा विमानतळावर उतरणारं एक विमान बंगळुरू इथं केपेगौंडा विमानतळावर उतरवण्यात आलं होतं। तिथं 140 प्रवाशांना दिवसभर ताटकळत राहावं लागलं। रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रवासी गोव्यात पोहोचले नव्हते। त्या रात्री 2 वाजण्याच्या सुमारास विमान मोपा विमानतळाच्या कक्षेत आल्यावर पायलटला ढगाळ वातावरणामुळे धावपट्टी दिसत नव्हती। त्यामुळे त्यानं विमान सरळ बंगळुरूच्या दिशेने वळवलं होतं। याचा 140 प्रवाशांना मनस्ताप झाला। नैसर्गिक संकटांची सुरू असलेली ही मालिका पाहता गोव्यात येण्याचा प्लॅन करत असाल तर रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग सुरक्षित आहेत का याची माहिती घेऊनच प्रवासाला निघा। अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।